नमस्कार. आजचा व्हिडिओ हा अवेअरनेस साठी आहे. जी लोक वास्तू निवडीच्या वेळेला आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतो, किंबहुना सगळ्यांनाच बंगले बांधणं किंवा एखादा मोठा प्लॉट घेऊन घर बांधणं शक्य नसतं, तर बरेचसे लोक फ्लॅटसाठी जातात. सो फ्लॅट निवडीच्या अगोदर काय काळजी घेतली पाहिजे त्याकरता आजचा हा व्हिडिओ आहे. आपण नेहमी ढोबळमानाने पूर्व किंवा पश्चिम अशीच एक दिशा बघतो. ती अतिशय एक चुकीची धारणा आहे असे आम्ही मानतो. कारण घरामध्ये टोटल 8 दिशा नसून त्याच्या उपदिशा म्हणजे 16 दिशा टोटल पडतात आणि 32 घरं पडतात. तर त्यामध्ये सम आणि विषम अशी प्रवेशद्वाराची संख्या असते. याशिवाय घरामध्ये एंट्रीचं तुम्ही बघितल्यानंतर म्हणजे आपण पूर्व आणि पश्चिम न बघता या व्यतिरिक्त घराचं किचन कुठे आलेलं आहे, घराची वॉशरूम्स कुठे आलेली आहेत. मुख्यतः वॉशरूम्स फार महत्वाचे आहेत मित्रांनो. वॉशरूम्स कुठे आलेली आहेत, त्याचं ड्रॉइंग रूम कुठे आहे, त्याचं लिव्हिंग रूम कुठे आहे, त्याचा हॉल कुठे आहे, मुलांच्या झोपण्याची जागा कुठे आहे, पती पत्नीच्या झोपण्याची जागा कुठे आहे, म्हणजे मास्टर बेडरूम आपण ज्याला म्हणतो ते कुठे आहे, हे सगळं बघणं अतिशय महत्वाचं ठरतं. शिवाय घराच्या गर्भगृहामध्ये म्हणजे मध्यभागामध्ये कुठलं एलिमेंट आलेलं आहे, तिकडे पिलर आहे का, तिकडची जागा भरलेली आहे का, तिकडे एखादा वॉशरूम आलेला आहे किंवा किचन आलेलं आहे किंवा इतर कुठली गोष्ट आलेली आहे, तो भाग रिकामी आहे की तो भाग भरलेला आहे, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी खात्री बाळगतो. जर तुम्हाला वास्तूबद्दल किंवा तुमच्या डेट ऑफ बर्थ नुसार जर वास्तू जर निवडायची असेल तर ती कशी निवडावी ह्याकरता मी सचिन एम करवीर, एक व्यावसायिक वास्तुतज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ, तुम्हाला या कामी मदत करू शकतो. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही क्लिक करून किंवा फोन करून आम्हाला संपर्क साधू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त ह्याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद. मी सचिन एम करवीर तोपर्यंत आपली रजा घेतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्वपूर्ण माहिती करा.